40 गावात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचं उद्घाटन झालंय। जळगाव जिल्हा तसा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा जसा जिल्हा आहे, जवळपास 15 तालुके या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून फक्त जळगावला जाऊन त्या ठिकाणी गाड्यांचं पासिंग होत होतं, रजिस्ट्रेशन होत होतं, पण तो तिथे खूप वेळ लागायचा, खूप लांबच्या लांब रांगा असायच्या, रजिस्ट्रेशनला उशीर होत होता आणि म्हणून आज 40 गावमध्ये आमदार इथले मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून आणि मला वाटतं 13 वर्षानंतर हे दुसरंच कार्यालय या ठिकाणी आज सुरू झालेलं उपप्रादेशिक कार्यालय परिवहन विभागाचं आणि त्यामुळे खरोखर इथल्या वाहनधारक जे आहेत, जे नवीन गाड्या घेणार आहेत किंवा टॅक्स भरणारे, त्याची खूप मोठी सोय या ठिकाणी 40 गावला झालेली आहे। आता इथला नंबर 52 म्हणजे 40 गाव आता संपूर्ण देशात जिथे गाड्या फिरतील 52 नंबरच्या ते 40 गाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे। 40 गावचं पासिंग आहे म्हणून ओळखलं जाणार आहे। त्याचबरोबर भडगावचाही असाच प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता। तिथले आमदार किशोरप्पा पाटील यांनी आग्रह धरला की मग माझा प्रस्ताव आधीपासूनचा होता आणि म्हणून मग भडगावलासुद्धा उपप्रादेशिक कार्यालय परिवहन खात्याचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आता जळगाव, 40 गाव आणि भडगाव असे 3 कार्यालय या ठिकाणी RTOचे झालेले आहेत, परिवहन खात्याचे या ठिकाणी उपप्रादेशिक झालेले आहेत। मला वाटतं त्यामुळे आता अनेक लोकांची सोय, कारण आपण बघतो दिवसेंदिवस गाड्यांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढते। दररोज शेकडो गाड्यांचं रजिस्ट्रेशन 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, या गाड्यांचं होतं आहे आणि म्हणून एक मोठी सोय या ठिकाणी सर्व वाहनधारकांच्या ठिकाणी झालेली आहे आणि अतिशय जलद गतीने या ठिकाणी मंगेश दादा असतील, किशोरप्पा असतील यांनी हे काम या ठिकाणी केलेलं आहे। आपण इथलं ऑफिस जर बघितलं तर आपला विश्वास बसत नाही, असं वाटतं की हे नवीन ऑफिस या ठिकाणी बांधलेलं आहे का, पण एका इमारतीमध्ये नगरपालिकेच्या त्या ठिकाणी अतिशय 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये अशा पद्धतीने फर्निचर करून या कार्यालयाची सुरुवात झालेली आहे। गाड्यांचं रजिस्ट्रेशन द्यायला आजपासून सुरुवात झालेली 40 गाव इथे। 2 आमदारांच्या स्पर्धेमध्ये हा विकासाचा एक फायदा झाला असं वाटतं मला जळगाव जिल्ह्याला 40 गाव। मला वाटतं अतिशय चांगलं आहे। म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 3 कार्यालय हे मला वाटतं फक्त जळगाव जिल्ह्यातच असतील। 2 उपप्रादेशिक कार्यालय हे जळगाव जिल्ह्यातच आहे। मला वाटतं दुसरीकडे आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही आणि म्हणून आमच्यासाठी समाधानाची बाब आहे। लोकांची सोय, ग्राहकांची सोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। तर त्यांना फार जळगावला जाऊन बसायचं, इथून 100 किलोमीटर 125 किलोमीटर लांब जायचं, आता हे त्यांना करावं लागणार नाही आणि म्हणून मला वाटतं की आमच्या दृष्टीने ही समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये 3 कार्यालय RTOचे या ठिकाणी झालेलं आहे। या कार्यालयामध्ये सर्व कॉम्प्युटर, त्या ठिकाणी स्टाफ, मनुष्यबळ हे सगळं देण्यात आलेलं आहे आणि याच्या कामाला आजपासून सुरुवात झालेली आहे। पहिलं रजिस्ट्रेशन आम्ही आता स्टेजवर बसून त्या ठिकाणी करून दिलेलं आहे 4 व्हीलरचं। जवळपास 250-300 गाड्या रजिस्टर करायला लाईनीमध्ये या ठिकाणी आता आज उभ्या आहेत। आज या कार्यक्रमात उमेश पाटील सुद्धा गैरहजर दिसतात। नाही, त्या जळगावला कार्यक्रम आहे, त्यांनी मलाही काल आमंत्रण दिलं होतं, परवा आमंत्रण दिलेलं होतं। जळगावला एक मोठा कार्यक्रम त्यांचा त्या ठिकाणी आहे, अजूनही ते माझी वाट बघते, त्यांचा फोन येतो आहे आणि म्हणून इथे कार्यक्रम तर आहेत, म्हणून आम्ही ठरवलं की इथे मंगेशदारा कार्यक्रम तुम्ही घ्या, जळगावचा कार्यक्रम उमेशदारा त्या ठिकाणी घेतील, कारण वेळ कमी आहे, निवडणुका समोर आहे, 4 दिवसामध्ये आचारसंहिता लागतील, म्हणून आम्हालाही कार्यक्रम आटोपण्याची घाई आहे आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मी वेगवेगळ्या जण त्या ठिकाणी काम करत असतो। शरद पवार त्या ठिकाणी मोदींवर निशाणा साधलेला आहे की शेतकरी आत्महत्या करतो, हीच का मोदी गॅरंटी? आता मला पवार साहेब, तुम्ही इतके वर्ष या ठिकाणी राज्यामध्ये होते, त्यावेळेला काय चाललं होतं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं, तुम्ही देशाचे कृषी मंत्री होते, त्यावेळेला आपण काय दिवे लावलेत, मी असं म्हटलं तर मग त्यांना वाईट वाटेल। मोदींची गॅरंटी सर्व जनतेला माहीत आहे, सर्व मतदारांना माहीत आहे, सर्व देशाला माहीत आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका। आता तुम्ही तुमचे लोक सांभाळा आणि तुम्ही तुमचं खातं उघडण्याच्या तयारी तुम्ही राहा लोकसभेचं, माझं अजूनही आव्हान आहे। उगाच काहीतरी तुम्ही काय केलं, यांनी काय केलं, पण लोक बघतायत, मतदार बघतायत मोदीजींनी काय केलेलं आहे, मोदींची गॅरंटी काय। खनिज प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंवरती 137 कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई केलेली होती, मात्र त्या कारवाईला तर स्थगिती मिळाल्याचं पाहायला मिळतं। त्याच सरकारने कारवाई केली होती, त्याच सरकारने स्थगिती नाही, मी पण आपल्या चॅनलवरूनच काल हे बघितलं, आता मी चौकशी करते, तपास करतोय, कोणी स्थगिती दिली, काय झालं मलाही माहीत नाही। निश्चित आज या संदर्भामध्ये मी माहिती घेईन। खडसेंचा मार्ग मोकळा करत आहे भाजपमध्ये येण्याचा या सगळ्या। मला वाटतं हा निर्णय जो असतो ना, तो आमच्या राज्यातले अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी करत असतात, केंद्रीय नेतृत्व काही ठिकाणी अडचणी असेल तर करत असतो, पण मला तर असे कुठले काही संकेत दिसत नाही किंवा मला या बाबतीमध्ये माहितीही नाही। पण मला एक गोष्ट माहिती आहे की त्यांचे प्रयत्न फार अतिशय जोरात चाललेले आहेत, तुम्ही पुन्हा पक्षात यावं, मला पुन्हा पक्षात घ्यावं, यासाठी धडपड त्यांची मात्र जोरात चाललेली आहे। अमित शहा चौकशी केलेली होती या साऱ्या प्रकरणाची, SITने चौकशी केलेली होती, SITच्याच अहवालावर आता ताशेरे ओढण्यात आलेले आहेत।
तरी खडसेंचं वजन वाढतंय का? नाही, त्यांचं वजन, त्याची प्रकृती या बाबतीत मला काही माहीत नाही. कुठलं वजन वाढतं आहे, कमी होतं त्यांचं. पण मला या बाबतीमध्ये खरंच माहिती नाही कोणी स्टे दिलेला आहे, कुठल्या प्रकारचा स्टे दिलेला आहे. मी आज निश्चित ती माहिती घेईल आणि मग तुमच्याशी त्या ठिकाणात बोलेल. अमित शहा जळगाव दौऱ्यावर असताना महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आहे. भाजप जास्त जागा मागते, भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादीला कमी जागा. आमच्या तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता आहे, एक सूत्रता आहे, कुठेही वाद होणार नाही. निश्चित निवडणुकीच्या जागा जाहीर होईपर्यंत सगळ्यांचा आग्रह असतो की आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे, आम्हाला इतक्या लढवायचे, आम्हाला तितक्या लढवायचे. पण शेवटी सगळा निर्णय एकमताने होईल. आपण बघितलं कालही आमचे गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी आले होते, मुंबईला आलेले होते. त्यावेळेला त्यांची बैठक झाली रात्री उशिरापर्यंत. त्यात मुख्यमंत्री महोदय होते, एकनाथजी शिंदे, त्या ठिकाणी अजितदादा पण होते, आमचे देवेंद्रजी होते. पण मला वाटतं आमच्यामध्ये कुठेही ताणतणाव नाही आहे. अतिशय सलोख्याने, सामंजस्याने हा निर्णय त्या ठिकाणी होईल. आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की आमचा प्रयत्न हाच राहील की आउट ऑफ सगळ्या जागा आम्हाला पुन्हा निवडून आणायच्या आहेत. आणि मोदीजींना 400 पार हा आकडा करण्यासाठी महाराष्ट्राचं मोठं योगदान राहील. आणि पुन्हा मोदीजींना या देशाचं पंतप्रधान करून या देशाला सुपर पॉवर करण्याच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू राहील. अमित शहा जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडीला पंचर रिक्षा म्हटलं होतं. आज उद्धव ठाकरे बोलताना म्हटलं आहे आमची साध्या माणसाची रिक्षा आहे, त्याला भ्रष्टाचाराची चाकं लागली नाही. बरं, ठीक आहे म्हणा, तुम्ही खूप प्रामाणिक काम करतायत, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. आता तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांना जाऊन सांगा, मतदारांना जाऊन सांगा, आणि मग रिझल्ट आल्यावर मग सांगा कोणाचं पंचर आहे, कोणाचा भ्रष्टाचाराचा चाक आहे. लोक तुम्हाला त्याचं चांगलं उत्तर देतील. भाऊ, अजून ते असं बोललेले आहेत की भाजप म्हणतं की मोदींमुळे देशाची ओळख आहे. अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर आज मोदी नसते. मला वाटतं आज मोदीजींच्या नावाचा बोलबाला. निश्चित अटलजींचं काम मोठं आहे. अटलजी, अडवाणीजी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, यांनी पक्षासाठी किती कष्टा घाललेल्या आहेत, काय काम केलेलं आहे. मग प्रमोदजी पण त्यात आहेत, गुंडेसाहेब पण आहेत, अनेक लोक आहेत. निश्चित ते आहेतच. त्यांचा कुठेही आम्ही म्हणजे त्यांचा मान सन्मान कुठे कमी होतो आहे अशातला कुठेही भाग नाही. त्यांनी काही केलं नाही असं कधी भाजपकडून दाखवलं जात नाही आहे, मोदीजींकडून दाखवलं जात नाही. त्यांचा मान सन्मान मी प्रत्येक ठिकाणी सुद्धा आपण बघितला असेल. प्रत्येक ठिकाणी अडवाजींना आणि मी सर्वोच्च बहुमान त्या ठिकाणी देशात दिलेला आहे आम्ही त्या ठिकाणी. आणि म्हणून मला असं वाटतं की यांना काही करून नुसतं आगीमध्ये तेल ओतायचं आहे, पेट्रोल टाकायचं आहे, काहीतरी आमच्या आपसापसामध्ये भानगडी लावायच्या आहेत की याला कमी दाखवलं, त्याला कमी दाखवलं, असा कुठे आमचा प्रयत्न नाही. पण आज निश्चित मोदींच्या नावाचा बोलबाला आहे, त्याच्या कामाच्या नावाचा बोलबाला आहे. जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेते म्हणून आज मोदीजींची ओळख या ठिकाणी आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही. आणि त्यामुळे आम्ही अटलजींना कमी दाखवतोय, अडवाणीजींना कमी दाखवतोय, बाळासाहेबांना कमी दाखवतो असं समजण्याचं अजिबात कारण नाही. पण आज वर्तमानमध्ये काय चाललेलं आहे हे आपण सगळेजण बघतात. आणि म्हणून मोदींचा आज बोलबाला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकाराल का लोकसभेत? प्रश्नच नाही. पक्षाने सांगितलं लढा तर लढू, पक्षाने सांगितलं नका लढू तर नका लढू, पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघपरिवार जाऊन काम करा, तर ती माझी तयारी आहे. मी काही हे नुसतं राजकीय बोलत नाही. पण तुम्ही इच्छुक आहात का मनापासून? नाही, मी सांगितलं पक्ष जो जबाबदारी देईल ती. मला कोणी विचारलं नाही लोकसभेबद्दल. तुमच्याकडून ज्या बातम्या येत आहेत की आमचे मित्र प्रेमा खातर आमच्या अशा काही बातम्या सांगतायत, बोलतायत, जाहीर बोलतायत गुलाबराव. पण हा एक गमतीचा भाग आहे. मला कुठेही विचारणा झाली तर माझं नाव कुठेही या लोकसभेच्या यादीमध्ये किंवा चर्चेमध्ये नाही आहे. हो, संजय गरुड 35 वर्ष आपल्या विरोधामध्ये हो, पाहायला मिळालेले होते, आज आपल्या सोबत आलेले आहेत. नक्की कसं जुळलं आहे सगळं? अनेक लोक आहेत. अशोक चव्हाणांसारखे मुख्यमंत्री राहिलेले, शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते, त्यांचे वडील, असे लोक आमच्याकडे आलेले आहेत. नारायण राणे असतील, विखे पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील, अनेक लोक आहेत जे अनेक वर्षे मंत्री राहिलेत, मुख्यमंत्री राहिलेत, मोठी मोठी पदं त्यांनी त्या ठिकाणी उपभोगली, असे अनेक लोक आहेत ते आता पक्षामध्ये आलेले आहेत. संजय दादा निश्चित माझ्या विरोधामध्ये लढलेत, 4 टप्पे ठिकाणी लढलेत. पूर्वीपासून ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. पण आज काँग्रेसची जी परिस्थिती आहे देशामध्ये, काँग्रेसचे कुठेही त्यांची आयडिओलॉजी राहिलेली नाही, त्यांच्याकडे नेतृत्व राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आता तिकडे राहायला कोणी इच्छुक नाही. आज देश ज्या गतीने पुढे जातो आहे, जी अर्थव्यवस्था आमची पुढे चाललेली आहे, आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. त्यातले संजय दादा एक आहे. केंद्रामध्ये जाणार अशा प्रकारचं प्रमोशन? गुलाब भाऊंना मला केंद्रात पाठवायची फार घाई झालेली आहे. ते म्हणतात हे गेले की आम्हाला इकडे जिल्ह्यामध्ये मार्ग मोकळा. तर मी त्यांच्या मार्गातला कुठे अडथळा आहे? त्यांच्या पक्षाचे ते मंत्री आहेत, माझ्या पक्षाचा मी मंत्री आहे. पण एक गमतीचा भाग आहे. गुलाब भाऊचा स्वभाव माहिती आहे. पण ते सारखे माझ्या 8-15 दिवसापासून मागे लागलेत की गुलाब भाऊ मला तर सारखे शुभेच्छा देत आहेत दररोज, कधी जात आहे, कधी तिकीट येत आहे म्हणून. पण मला वाटतं हा गमतीचाच एक भाग आहे. निश्चित माझं कुठेही नाव
वरती खासदारकीच्या रेसमध्ये नाही, राज्यामध्येच मी या ठिकाणी मला वाटतं चांगलं काम करतो आहे. संजय पवारांनी एक आज टोलेबाजी केली तुम्ही यायच्या पहिले की आमदार मंगेश दादा जे आहेत की जिल्ह्यातले दोघे खासदार ते ठरवतील असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस माझी मला पडली. आमच्याकडे असं कोणाला ठरवायचा अधिकार नाही आहे. आमचंच काय होईल ते आम्ही स्वतः ठरवू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडे एक रचना आहे, एक व्यवस्था आहे या बाबतीमध्ये. केंद्रीय नेतृत्व आहे, राज्यातलं नेतृत्व आहे, ते ज्या ठिकाणी तिकीट कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे त्या ठिकाणी ठरवत असतात. त्यामुळे असा कुठल्याही बाबतीत पवार जे बोलले ते अतिशय मला वाटतं गमतीमध्ये बोललेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.